नमस्कार मित्रांनो, मी पराग दुपारे आपल्या ज्ञानवर्ष सायन्स सिम्प्लिफाईड या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण विश्वातील विविध घटक आणि ते कशा प्रकारे विश्वातील विविध संरचनावर त्यांचा प्रभाव टाकत असतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपण जर निंबू पाणी पित असाल तर आपल्याला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे आपल्याला निंबू पाण्यामध्ये विविध घटक मिसळलेले असतात. मात्र त्यापैकी साखर आणि मीठ हे काही आपल्याला दिसून येत नाही. मात्र जेव्हा आपण ते लिंबू पाण्याची चव घेतो त्यावेळेस आपल्याला कळते की यामध्ये साखर, मीठ आणि इतरही काही घटक मिसळलेले असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे विश्वामध्ये देखील असे काही घटक आहेत की जे आपल्याला प्रत्यक्षपणे दिसून येत नाहीत, मात्र त्यांचा प्रभाव आपल्याला जाणवून येतो. आणि याच विविध घटकांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओद्वारे माहिती करून घेण्याची किंवा त्यांना जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या विश्वाच्या सफरीवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण वाचतो ती पुस्तके, आपण वापरतो ते मोबाईल, आजूबाजूचे सर्व काही हे आपल्याला मॅटरचेच बनलेले दिसते. ग्रह, तारे, आकाशगंगा ह्या सर्व आपल्याला मॅटरच्याच आढळून येतात. त्यामुळे आपल्या विश्वामध्ये मॅटरचंच आधिक्य आहे असं कोणीही सांगेल, मात्र सत्य ते नाही. आपल्या विश्वामध्ये मॅटरचे प्रमाण हे 5% देखील अधिक नाही आहे आणि उरलेल्या 95% असे घटक आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला अजूनही पूर्ण माहिती नाही. 1990 पर्यंत शास्त्रज्ञांच्या बऱ्याच मोठ्या गटाचे असे मत होते की विश्वात मॅटरचेच अधिराज्य असल्याने विश्वाची घनता गुरुत्वाकर्षण बलामुळे कालांतराने विश्वाचे प्रसारण थांबवेल आणि विश्वाची वाटचाल पुन्हा त्याच्या निर्मिती बिंदूकडे होईल. मात्र विश्वाच्या निरीक्षणाअंती असे दिसून आले की विश्वाच्या प्रसारणाचा वेग वाढतच आहे. विश्वामध्ये फक्त मॅटर सामावलेले असते तर त्याचा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे एका काळानंतर विश्वाच्या प्रसारणाचा वेग कमी होणे आवश्यक होते. मात्र प्रसरणाचा वेग कमी होत असल्याचे कुठलेही चिन्ह आपल्याला निरीक्षणांमध्ये दिसून आले नाही. यानंतर 1998 मध्ये हबल स्पेस टेलिस्कोपच्या निरीक्षणांतून असे दिसून आले की विश्वाचा सध्याचा प्रसरणाचा वेग हा त्याच्या भूतकाळातील प्रसरणाच्या वेगापेक्षा अधिक आहे. म्हणजेच विश्व प्रसरणाचा वेग हा दिवसेंदिवस वाढतच आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की विश्वामध्ये असणारा कुठला तरी घटक हे प्रसरण घडवून आणत आहे. याच रहस्यमयी अज्ञात घटकाला वैज्ञानिकांनी डार्क एनर्जी असे नाव दिले. डार्क एनर्जी बद्दल अजून बऱ्याच गोष्टी ह्या पडद्याआडच आहेत. डार्क एनर्जी आपल्यासाठी अजून मोठ्या प्रमाणात डार्कनेस किंवा अंधारामध्येच आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. डार्क एनर्जीला आपण अवकाशाचा एक गुणधर्म समजू शकतो. आईन्स्टाईनच्या मते अवकाशात स्वतःला निर्माण करण्याचे वैशिष्ट्य आहे. वाढत्या अवकाशासोबत म्हणजे स्पेससोबत डार्क एनर्जीचे प्रमाणही वाढत आहे. डार्क एनर्जीला स्पष्ट करणारे विविध सिद्धांत जरी आज उपलब्ध असले तरी अजूनही खगोलशास्त्राला या रहस्यमय ऊर्जेची माहिती देणारे कुठलेही ठोस असे स्पष्टीकरण मिळालेले नाही. भविष्यात होणाऱ्या संशोधनापासून या अज्ञात ऊर्जेबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच आपल्या विश्वाचे खगोलशास्त्रज्ञांमार्फत सतत निरीक्षण चालू असते आणि या निरीक्षणांमधून आपल्याला ब्रह्मांडामधील विविध माहिती नव्याने मिळत असते. ब्रह्मांडातील अशाच काही आकाशगंगांचे निरीक्षण केले असता असे आढळून आले की त्या स्वतःभोवती अतिशय वेगाने फिरत आहेत. त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग इतका जास्त होता की त्या आकाशगंगांमध्ये असलेल्या सूर्यमाला व तारे हे फक्त त्या आकाशगंगातील मॅटरच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्यात स्थिर राहू शकत नसून ते बाहेर फेकले जायला हवे होते. मात्र याउलट त्या आकाशगंगा त्यातील सूर्यमाला व तारे यांना सामावून होत्या. यावरून शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष लावला की त्या आकाशगंगांमध्ये मॅटरशिवाय अजूनही एखादा अज्ञात घटक असून तो आपल्याला पाहता येत नाही, मात्र त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आपल्याला अनुभवता येतो. आणि वैज्ञानिकांनी या अज्ञात घटकाला डार्क मॅटर असे नाव दिले. डार्क मॅटर बद्दल आपल्याला अजूनही पूर्ण कल्पना आले असे म्हणता येणार नाही, परंतु त्याचे काही गुणधर्म मात्र वैज्ञानिकांना ठाऊक आहेत. उदाहरणार्थ, डार्क मॅटर हे अदृश्य ग्रह किंवा ताराच्या स्वरूपात नाही. तसेच डार्क मॅटर हे अँटी मॅटरच्या स्वरूपातही असण्याची शक्यता नाही, कारण तसे असल्यास मॅटर अँटी मॅटरच्या विनाशकारी एकत्रीकरणामुळे निर्माण होणारे गॅमा किरण वैज्ञानिकांना आढळून आलेले नाहीत. डार्क मॅटर प्रकाश शोषूनही घेत नाही किंवा त्याचे उत्सर्जनही करत नाही. त्यामुळे वैज्ञानिकांकडून डार्क मॅटर हे कुठल्या तरी अज्ञात व एक्झॉटिक कणांच्या पासून बनले असण्याची शक्यता वर्तवली जाते. याबद्दलही आपल्याकडे अनेक सिद्धांत उपलब्ध आहेत, मात्र तरीही आत्तापर्यंत डार्क मॅटर बद्दल ठोस असा कुठलाही आपल्याकडे
पुरावा किंवा त्याला स्पष्ट करू शकेल असा सिद्धांत उपलब्ध नाही. जून 2001 मध्ये नासाने विल्किन्सन मायक्रोवेव्ह ॲनिसोट्रॉपी प्रोब ही मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत नासाने उपग्रहांचा वापर करून विश्वाबद्दल सखोल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेद्वारे गोळा केलेल्या माहितीने विश्वाचे विविध पैलू उलगडण्यात मोलाचा हातभार लावला. या माहितीच्या विश्लेषणाद्वारे विश्वाचे वय हे साधारणतः 13.8 अब्ज वर्ष असण्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बिग बँगच्या स्फोटानंतर शिल्लक राहिलेल्या कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड या रेडिएशनचा वापर करून विश्वाचा नकाशा तयार करण्यात देखील शास्त्रज्ञांना यश आलेले आहे. या मोहिमेद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष लावला की आपल्या सभोवताली असणारे मॅटरचे विश्वातील एकूण प्रमाण हे फक्त 4.6% इतकेच आहे. म्हणजे मानव, पृथ्वी, सूर्यमाला, विश्वातील असंख्य आकाशगंगा यांना बनवणारे मॅटरचे ब्रह्मांडातील प्रमाण हे 5%हून देखील कमी आहे. आणि या विश्वाच्या प्रसरणाला कारणीभूत असलेल्या डार्क एनर्जीचे विश्वातील प्रमाण हे साधारणतः 71.4% एवढे असून तिच्यामुळेच आपल्या विश्वाच्या प्रसरणाचा वेग वाढत आहे. तर विश्वामध्ये असलेल्या अदृश्य डार्क मॅटरचे एकूण प्रमाण हे सुमारे 24% एवढे आहे. म्हणूनच आपल्या विश्वातील घटकांचा अभ्यास केला तर असे दिसून येईल की आपल्या विश्वामध्ये ज्ञातपेक्षा अज्ञातच अधिक असून येणाऱ्या काळात त्यावर संशोधन होऊन आपल्या ज्ञानकक्षा रुंदावतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. आत्ताच आपण पाहिलं की कशा प्रकारे आपल्याला विज्ञानाचा वापर करून विश्वातील विविध घटक आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र आपण कितीही प्रगती केली तरी आपण आपल्या विश्वाला पूर्णपणे समजून घेऊ असं सध्या तरी दिसून येत नाही. विश्वामध्ये असे अनेक घटक आहेत ज्याबद्दल आपल्याला पूर्णतः कुठल्याही प्रकारची कल्पना नाही. त्यामुळे आपल्याला हे घटक समजून घेणे देखील तितकेच अगत्याचे आहे. आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये असेच विविध घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.